नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. न्यायालयाचा आदेश धुडकावला. ढगेवाडीत बिनधास्त अवैध बांधकाम. डॉक्टर नरेंद्र खोत यांचा संताप. ढगेवाडी येथील खोत भावकीमधील जागेच्या अवैध बांधकामाच्या वादात ईश्वरपूर जिल्हा सत्र न्यायालयाने स्पष्ट स्थगिती आदेश दिला असतानाही संबंधित बांधकाम राजकीय दबावाखाली सुरूच असल्याचा गंभीर आरोप डॉक्टर नरेंद्र खोत यांनी पत्रकार परिषदेत केला. प्रशासकीय यंत्रणा व पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने कायदा सर्रास पायदळी तुडवला जात असल्याचे त्यांनी सांगितले. डॉक्टर खोत यांनी सांगितलं की त्यांच्या भावकीतील 5 आजोबांच्या हिस्सेची जमीन असून गट नंबर 600 मध्ये रस्त्यालगत सुमारे 6 आर सामायिक क्षेत्र आहे. या जागेची कोणतीही कायदेशीर वाटणी झालेली नसताना बाळकृष्ण खोत यांनी आपल्या हिस्स्यापेक्षा अधिक जागेत बेकायदेशीर बांधकाम सुरू केलं आहे. याबाबत तंटामुक्त समिती तसेच कुरळ पोलीस ठाण्याकडे तक्रार करूनही दिवाणी बाब म्हणून प्रकरणाकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे. न्याय न मिळाल्याने न्यायालयात धाव घेतल्यानंतर 13 जानेवारी रोजी न्यायालयाने सदर बांधकामास तात्काळ स्थगिती दिली. मात्र हा आदेश पोलीस ठाण्याकडे सादर करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. उलट संबंधित व्यक्तीला समज देण्याऐवजी आम्हालाच वारंवार बोलावून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोपही डॉक्टर खोत यांनी केला. बांधकाम परवाना नसतानाही काम सुरूच असल्याने सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दाद मागण्यात आली. त्यांनी कुरळ पोलिसांकडून अहवाल मागवला असतानाही अद्याप कोणतीही प्रभावी कारवाई झाली नाही. या 6 आर जागेत क क्षेत्र केवळ 590 चौरस फूट असतानाही त्यात अतिक्रमण करण्यात आलं असून अ, ब, क क्षेत्राची प्रत्यक्ष मोजणी किंवा सिद्धता नसतानाही प्रशासनाला चुकीची माहिती दिली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. राजकीय आश्रयामुळे न्यायालयाचा आदेशही धाब्यावर बसवला जात असताना पोलीस प्रशासन गप्प बसल्याचं चित्र दिसत आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे डॉक्टर खोत यांनी नमूद केलं. येत्या पंधरवड्यात योग्य न्याय न मिळाल्यास आपण टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. नरेंद्र खोत मौजे ढगेवाडी गावचा रहिवासी असून माझ्या वडिलार्जित मिळकत गट नंबर 600 या 7-12 जमिनीमध्ये बाळकृष्ण नामदेव खोत हे अवैधरित्या घर बांधत असून त्यासाठी आपण ग्रामपंचायतला गेल्यानंतर कळालं की आपल्या जागेत त्यांनी बोगस नोंद घातलेली आहे. तर ती नोंद नंतर BDO साहेबांनी रद्द केली अवैध असल्यामुळं. ती नोंद रद्द झाल्यानंतर आपण पोलीस पाटील तंटामुक्ती यांच्याकडे न्याय मागितला, तर तिथं पण आपल्याला दाद भेटली नाही. त्यानंतर आपण पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीस स्टेशनला पण दाद दिली नाही. मग आपण ते कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टानं आपल्याला सत्र न्यायालयानं 13 जानेवारी रोजी स्टे ऑर्डर दिली त्या बांधकामाला. तरी पण त्यांनी काय थांबलेलं नाहीत आजपर्यंत. तर आपण त्यानंतर स्टे ऑर्डर जोडून पोलीस स्टेशनला अर्ज केला, तर तिथं पण आपल्या त्या अर्जावर कारवाई झाली नाही. म्हणून आपण SP ऑफिस DYSP ऑफिस इथं पण अर्ज दिला. तो अर्ज चौकशीसाठी खाली आल्यानंतर यांनी आपल्यालाच बोलवून त्याच्यावर कारवाई तर काही केली नाही, पण आपल्यालाच बोलवून लेखी आपल्याकडं द्या असं त्यांनी सांगितलं. स्टेशन यात हस्तक्षेप करत नाही, दिवाणी मॅटर आहे असं वगैरे सांगतात. तर आता प्रत्येक प्रशासन जर असं म्हणायला लागले कोर्टाचा आदेश परत आणा स्टे ऑर्डर असल्यानंतर, तर मग हा वेळ काढूपणा आहे. याच्या मागं राजकीय दबाव आहे, हा पाहिला पाहिजे आणि प्रशासनानं तात्काळ कारवाई करायला पाहिजे. कारण आता तो बंगला उभारला गेलेला आहे, तर ते जर थांबलं नाही तर टोकाचं पाऊल काहीतरी आम्हाला घ्यायला लागणार आहे. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.